राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडके यूट्यूब चॅनलवरती. याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. आपण आज 17 डिसेंबर 2025. आज आपण आजच्या मार्केटमध्ये काय काय झालं आहे, आजच्या लेवल्स कशा प्ले झाल्यात, काय काय झाले आणि प्लस उद्याच्या लेवल्स काय असणार आहेत याच्याविषयी थोडंसं डिस्कशन करायचं आहे. सो व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच थोडंसं सांगू इच्छितो की आज GBPची CPIची न्यूज होती, जी की मला माहीत होतं, पण ॲक्च्युअलमध्ये मी ज्या वेळेला व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेला ते अपडेट करू शकलो नाही. सो त्याच्यामुळे आज बऱ्याच जणांचं स्टॉप लॉसेस हिट झालेले असतील. सो लेट्स सी काय काय झाले आहे आपण वन बाय वन डिस्कशन करू. GBP JPYला 1 आवरच्या टाईम फ्रेमला आपल्याला हा ट्रेड बघायला भेटतो. सो हा काय कालचाच ट्रेड होता आपल्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये अजून बाईंगचा ट्रेंड फिक्स झालेला नाही आहे. याच्यानंतर ज्यावेळेला आपल्या कॅन्डल्स क्लोज होतील त्याच्यानंतर आपल्याला बाईंगचा ट्रेंड दिसेल आणि त्याच्यानंतर आपल्याला नवीन लेवल बघायला भेटतील. सो GBP JPYमध्ये नवीन लेवल नाही आहे या ठिकाणी. AUD JPYसाठी आपली जी लेवल होती त्या लेवलला बरोबर न्यूजच्या वेळेला आपल्याला स्टॉप लॉस हिट झालेला बघायला भेटतो. सो त्याच्यानंतर मार्केटमध्ये अजूनही आपल्याला कुठली नवीन लेवल नाही आहे. सो AUD JPYमध्ये सुद्धा आपल्याला कुठली नवीन लेवल बघायला भेटत नाही, ठीक आहे. सो या मध्ये युरो JPYला आपल्याला ऑलमोस्ट आपलं थोडक्यात टार्गेट 1:1 कंप्लीट होऊन पुन्हा आपला न्यूजच्या वेळेला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. सो युरो JPY सुद्धा आपल्याला आज युरो JPYनं सुद्धा आपल्याला चांगले रिटर्न्स दिलेले नाही आहेत, ठीक आहे. सो या ठिकाणी सुद्धा सेम कंडिशन आहे. आपल्याला ट्रेंड अजून अपोजिट झाला आहे की नाही हे फिक्स नाही आहे. NZD JPY आपण चेक करू. NZD JPYला आज ट्रेड आणि आज आपल्याला कुठलीही लेवल नव्हती, ठीक आहे. हा जो टार्गेट डन झाला आहे हा आपला कालचा ट्रेड होता आणि नवीन लेवल अजूनपर्यंत तरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. USD CAD काय म्हणतं आहे, USD CAD सुद्धा सेम सिच्युएशन. न्यूजच्या वेळेला आपल्याला स्टॉप लॉस हिट झालेला बघायला भेटतो, ठीक आहे. सो हा एक आपला एक्स्ट्रीम झोन होता. एक्स्ट्रीम झोनमधून मार्केट खाली आले पण आपल्या लेवलला प्ले झालेला आपण बघितलेला नाही आहे, ठीक आहे. युरो USDसाठी आपल्याकडं कुठलीही फ्रेश लेवल नव्हती. याच्यानंतर मार्केट हे सेलिंगच्या ट्रेंडला कन्वर्ट झालेलं आहे आणि त्यानंतर युरो USDसाठी आपल्याकडे एक लेवल निघून येते आणि ती म्हणजे ही लेवल असेल, ठीक आहे, 1:2. सो युरो USDसाठी आपल्यासाठी ही एकच लेवल आपल्याला बघायला भेटते. त्याच्यानंतर NZD USD बघू. NZD USDमध्ये आपल्याला स्टील कुठल्याही पद्धतीचा नवीन सेटअप बघायला भेटत नाही. GBP USD काय सांगते, सेम GBP USDला सुद्धा आपल्याला स्टॉप लॉस हिट झालेला बघायला भेटतो. सो त्यानंतर मार्केटनं आपला ट्रेंड चेंज केला आहे आणि त्याच्यानंतर मार्केट ही रिट्रेसमेंट द्यायला सुरू केलेला आहे. आपल्याला या ठिकाणी लेवल भेटते आपली, एकदा आपण चेक करू. ज्या वेळेला आपल्या या लेवलला मार्केट येईल आपण सेलिंगचा प्लॅन करणार आहोत. सो GBP USDसाठी आपल्याला ही एक 1:2साठी लेवल भेटते, ठीक आहे. एक स्टॉप लॉस आज हिट झाला आहे. आज बऱ्याच वेळेला न्यूज GBPची असल्यामुळं सगळ्या करन्सी पेअर्समध्ये आपल्याला स्टॉप लॉसेस हिट झालेले बघायला भेटतात, ठीक आहे. US ऑइलमध्ये कुठलीही नवीन लेवल नाही आहे. AUD USDमध्ये काय कंडिशन आहे, खूप किचकट आपल्याला या ठिकाणी याचं स्ट्रक्चर बघायला मिळते. सो बेसिकली मी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं लेवल काढण्यासाठी इंटरेस्टेड नाही आहे. युरो JBPमध्ये सुद्धा सेम कंडिशन असणार आहे. सिंगल कॅन्डलमध्ये आपल्याला हा स्टॉप लॉस हिट झालेला बघायला मिळतो. सो याला आपण काहीच करू शकत नाही. आय विश मी ही तुम्हाला न्यूज आधी दिली असती की GBPची आज CPI आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला थोडंसं अवॉइड करू शकलो असतो. एकदा चेक करूया उद्या आपल्याला कुठली न्यूज बघायला भेटते काय ते. आणि इकडून पुढं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेला मेजर न्यूज असतात त्यावेळेला या लेवल्स आफ्टर न्यूज आपल्याला प्ले होतात की नाही हे एकदा चेक करायचं, ठीक आहे. सो उद्याच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप काय काय
NZDची पहाटे 2:15 वाजता न्यूज आहे, GBPची दिवसभर न्यूज आहे. सो थोडंसं सांभाळून आपल्याला बाकीच्या लेवलसुद्धा प्ले होताना बघायला मिळतील. सो ट्रेड घेताना हे मेक शुअर करा की आपल्याला या गोष्टी जास्त त्रास दिला नाही पाहिजे. ठीक आहे, न्यूज थोडा असताना आपण सांभाळून गोष्टी करायच्या. ठीक आहे, थँक्यू सो मच. भेटू आपण उद्याच्या लेक्चरला, उद्याच्या डेली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये.